सांगतो हा. हो हो. श्री गुरुदेव दत्त. ध्यायेत् श्रीपन्तराजम् गुरुवरमतुलम् श्यामलं भव्यभालम्. ध्यायेत् श्रीपन्तराजम् गुरुवरमतुलम् श्यामलं भव्यभालम्. गंभीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं. गंभीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं. शान्तं व्याघ्रादिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डं महान्तम्. शान्तं व्याघ्रादिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डं महान्तम्. मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रं. मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रं. श्री गुरुदेव दत्त. निलेश सुतार, निलेश अनम्यूट करून म्हणणार का? हो चालेल, म्हणतो दादा. श्री गुरुदेव दत्त. ध्यायेत श्री पंतराजं गुरुवलमतुलं श्यामलं भव्यभालं. गंभीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं. शान्तं व्याघ्राजिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डं महान्तम्. मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रं. श्री गुरुदेव दत्त. पहिली ओळ जरा परत म्हणणार का? त्याच्या ध्यायेत पहिली ओळ, त्याच्यामध्ये त अर्धा आहे. ध्यायेत म्हणायचं नाही, ध्यायेत तो अर्धा राहिला पाहिजे. ध्यायेत श्रीपंतराजं गुरुवरमतुलं. ध्यायेत श्रीपंतराजं पूर्ण नाही म्हणायचा रे राजा. ध्यायेत तो अर्धाच ठेवायचा, तो पूर्ण म्हणायचा नाही. ओके. ध्यायेत ध्यायेत श्रीपंतराजं श्री लांबवायचा चांगला. श्रीपंतराजं ध्यायेत श्रीपंतराजं. ध्यायेत
श्रीपन्तराजं हा गुरुवलमतुलं गुरुवल नाहीये ते गुरुवर आहे र आहे दोन्ही ठिकाणी. हा गुरुवर मतुलम. गुरुवरमतुलं हा बरोबर. श्यामलं भव्यभालं. श्यामलम शलाय श्यामलम भव्य भालम. श्यामलं भव्यभालं. हा पुढं. पुढे बोलू. हा पुढे ना. गंभीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं हम्म. ठीक. शान्तं व्याघ्राजिनस्थं हम्म. करतृतवरसद्बोधदण्डं महान्तं हम्म. मुक्ता अनम्यूट करा निलेश. हा. पवित्रं. परत एकदा शेवटची ओळ परत. म्यूट झाला होतास, एकदा पुन्हा बोल. मुक्ता. अनम्यूट कर अनम्यूट. हा येतोय का आवाज. हा आता कर. आता येतोय. आता ते- आला. हा परत पहिल्यापासून बोलू का. नाही नाही शेवटची ओळ परत म्हण. मुक्ता श्याम रुद्राक्ष. व्याघ्राजिनस्थं कमी नाही. एक मिनिट एक मिनिट. व्याघ्राजिनस्थम पाहिजे ते आणि थच म्हणायचं आहे. बरीच हा. मंडळी त म्हणतात. त नाहीये तिथं. हा व्याघ्राजिनस्थम. हो स्थ म्हणजे राहणारा. स्थ म्हणजे उभा असलेला. स्थ म्हणजे तिथं बसलेला. अच्छा. आसनस्थ म्हणजे आसनावर बसलेला. हा 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 व्याघ्राजिनाच्या आसनावर बसलेला. हा हा. व्याघ्राजिनस्थम. शांतं व्याघ्राजिनस्थं हा करतृतवर्षद्बोधदण्डं महान्तं. आता इथे करधृत नाहीये. ते थ चांगला स्पष्ट ऐकू यायला हवा. हा, हा. करधृतवर सद्बोधदट्ट महांतम. ओके. ते दंडम आहे की दंडन बोलायचं. करधृतवर सद्बोध दंडम. दंडम. हा कारण पुढं म महांतम मधला म आलाय. हा हा पुढं जे अक्षर आलेलं आहे अनुस्वाराच्या पुढं जे अक्षर आलेलं आहे हा. ते कोणत्या वर्गातलं अक्षर आहे. क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग. त्याप्रमाणे हा. त्या वर्गातलं जे अनुनासिक आहे ते म्हणायचं असतं. ठीक आहे. हा पुढं आता म जो आहे हा प फ ब ब म म्हणजे हा, हा. सगळे ओष्ठ व्यंजन आहेत तुम्ही सगळी ही. हा. म्हणजे ओठ एकमेकाला चिकटवल्याशिवाय ही म्हणताच येत नाहीत. हा हा ओठ न हलवता प म्हणून दाखव नाही म्हणता येणार. हा हा तर म्हणून प फ ब भ म तर पुढं म आलाय तर आधीचा अनुस्वार जो आहे तो मच होतो अर्धा. म्हणून हा. तो दंडम महांतम. ह्याच प्रमाणे या नियमाप्रमाणे ध्यायेत श्रीपंतराजं गुरुवरम अतुलम. म्हणजे जेव्हा आपण जोडून म्हणत असू मध्ये न थांबता त्यावेळेला पुढं गुरुवर मधला गु आल्या पुढं क ख ग हा, क वर्गातलं व्यंजन आहे. तर क वर्गातला अनुस्वार काय आहे तर म आहे. समजून घे गडबड करू नको. हो हो पंतराजं गुरुवरम अतुलम असा त्याचा तो जंग असा उच्चार होईल तिथे. तिथं पंतराजम म्हटलं की चुकणार. हा हा लक्षात येतंय का. हो हो हो. ध्यायेत श्रीपंतराजं गुरुवरमतुलं श्यामलम. आता इथं पुढं श्य श्यामल मधला श आला पुढं. हा हा
मतुलमच्या अनुस्वाराच्या पुढं. हा तर हा त्यामुळं तिथं काय झालं, त्या अनुस्वाराचा उच्चार व सारखा शेवटी होतो. हा हा गुरुवर मतुलम श्यामलम भव्य भालम. आता भव्य भालम मध्ये भ पुढं आलाय, यामलम मधल्या लच्या अनुस्वाराच्या पुढं, तर तिथं तो मच होणार. बरोबर श्यामलम भव्य भालम हा हा गंभीरम कुंकुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं. हा 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 बारकावा जर अनुस्वाराच्या उच्चारणाच्या बाबतीत आला तर हे कानाला फार गोड लागतं. हो हो शांतं व्याघ्राजिनस्थं. तो व्याघ्र वाटला पाहिजे वाघावरती बसलाय म्हणून. हा 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 व्याघ्राजिनस्थं करधृतवर सद्बोधदण्डं महान्तं मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रम. आता इथं दिव्यगात्रमच्या अलीकडचा जो अनुस्वार आहे सरसिजनयनम न वरती अनुस्वार आहे, हा तर हा तो पुढं दिव्यगात्रम मधला द पुढं आला. हो तर द हे अक्षर त वर्गातलं आहे. त थ द ध न. हा दातावर जीभ आपटल्याखेरीज त म्हणता येत नाही. तर हो म्हणून त थ द ध न ह्यामधला शेवटचा जो न आहे तो त्या नयनन, तिथं नयनम म्हटलं की चुकलं. हा हा सरसिज नयनन दिव्यगात्रम पवित्रम. हा 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 आता म्हणून दाखव परत एकदा सगळं. हा ध्यायेत श्री त पंत पूर्ण म्हटला व सॉरी त सॉरी पूर्ण नाही म्हणायचा. हा सजग ध्याये राहा. ध्यायेत ध्यायेत श्रीपंतराजं गुरुवलमतुलं अरे ल श्यामलं झाला, गुरुवल झालं, ते गुरुवर पाहिजे. गुरुवर मतुलम. गुरुवरमतुलं हा श्यामलं भव्यभालं हम्म. गंभीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं शान्तं व्याघ्राजिनस्थं करतृतवर्षद्बोधदण्डं महान्तम्. इथं गडबड केली, ते धृ चांगला नाही आला तो. कर धृतवर सद्बोध दट्टम. ध हा काय यायला पाहिजे, तर धृत म्हणजे धरलेला. तिथं हा द जर झाला तर कर द्रुत असं होतं ते, आणि त्याचा अर्थ बदलतो. मग हा हा अर्थ बदलून चालणार नाही आपल्याला. कर धृत वर सद्बोध दंडम महांतम. हा परत म्हणा एवढे शब्द. शान्तं व्याघ्राजिनस्तं तम करधृ झालं, तप्थ पाहिजे. शांतं व्याघ्राजिनस्थम. शान्तं व्याघ्राजिनस्थं हा धृतवर्षद्बोधदण्डं महान्तम्. हम्म. बरोबर आहे. हो पुढं चल. मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रम्. पवित्रम नाही, पवित्रम. तो वीरस्व आहे, तो लांबवायचा नाही मी कधी. हा हा पवित्रम किंबहुना त्याच्यावर जोर येतो, कारण पुढं त्र हे जोडाक्षर आहे. हा 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 पवित्रम. दिव्यगात्रं पवित्रम्. पवित्रम नाही, पवित्रम. पवित्रम्. हा वित्रम. दिव्यगात्रं पवित्रम्. शाबास, छान. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा. मी आता आपण आता आपल्या भावार्थाकडे सुरू करूया. मी आत्यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी.
सुरू करूयात. हो आते हो. श्री गुरुदेव दत्त. श्री पंत समर्थ. श्री पंत बोधपीठ. आज 24 सप्टेंबर 2021. आज प्रशिक्षण वर्ग परत एकदा आपण घेतोय. थोडी प्रस्तावना करते. श्री पंत बोधपीठातर्फे सुरू असलेलं माझं गाव माझं बोधपीठ तर्फे गेल्या सोमवार ते गुरुवार या प्रशिक्षण वर्गाचे हे 4 दिवस म्हणजे खरोखरच ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं चाललं. माझं गाव माझं बोधपीठ हे खरोखरच खूप प्रेमळ नाव आहे आणि त्यामुळे ब्रह्मानंद परमसुखद मिळतच. त्यातून चिरंजीव आप्पा, चिरंजीव सुधीर, चिरंजीव आबा या केवलम ज्ञानमूर्तीच आहेत. द्वंद्वातीत आहेत. गगन सदृशम म्हणजे गगन म्हणजे आकाश, तसंच गगन म्हणजे मन. मनोवै गगनाकारम असं म्हणतात. तर त्यामुळे अशी ही सगळी लक्षणं युक्त ही सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून खरंच आजी मला ब्रह्मानंद झाला, प्रेमळ सद्गुरु भेटला, असे हे 4 दिवस खूप सुरेख गेले. तर सद्गुरु रूपात तुम्ही सर्व समर्थ बालक आणि बालिका आहातच. ती भेटलात. चिरंजीव अनंत किल्लेकरचा फोन आला की त्यांनी सांगितलं की आत्या तुम्ही ध्याय श्री पंतराजम याचा भावार्थ सांगा. माझ्या आधी खरं तर सुहास सांगणार होता, त्यामुळे मी बिनधास्त होते की मला काही फार सांगावं लागणार नाही. पण तुम्ही सगळीच ज्ञानमूर्ती आहात आणि सगळी समर्थ बालक आहात, त्यामुळे शंकेला वावच नाही. तुम्ही सगळ्यांनी सुरेख अर्थ सांगितला असतात. तरीही अनंत किल्लेकर या समर्थ बालकाचा बाळ हट्ट पुरवावा म्हणून मी आज हा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करते. अनंत किल्लेकर आणि सर्वच समर्थ बालक आणि बालिका यांना अनेक आशीर्वाद आणि श्री पंत महाराजांच्या बोधाची ही वाङ्मयीन सेवा अनंत काळपर्यंत तुमच्याकडून होत राहो असं श्री पंतचरणी प्रार्थना करते. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. परवा मग सुधीरने सांगितलं की मंगलाचरण म्हणजे काय. तर पवित्र शुद्ध निर्गुण निराकार आणि सगुण साकार परब्रह्माला आपली शब्दांजली सुमनांजली वाहणं. आणि त्याच्यासाठी मी चिरंजीव सौभाग्यवती वृंदा पाडावे हिला आमंत्रित करते. तिने मंगलाचरण म्हणावं. त्यातले 4ही श्लोक म्हणावेत, कारण त्याची परत एकदा आपण सगळेजण परत एकदा उजळणी करूयात. तर ती तिच्या कोमल मृदू मधुर आवाजात मंगलाचरण म्हणेल आधी आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करेल. श्री गुरुदेव दत्त. मग वृंदा सुरू कर. वाक्य. श्री गुरुदेव दत्त. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यायेत श्रीपन्तराजं गुरुवर्मतुलं श्यामलं भव्यभालं गम्भीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशम् शान्तं व्याघ्राजिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डं महान्तं मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रम्। राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु पंत महाराज की जय। श्री गुरुदेव अवधूत। आज आपण श्री पंतांच्या 2 परमशिष्यांचे उपकार स्मरण करणार आहोत. यातील पहिले शिष्य श्री विष्णुपंत माणगावकर हे पंतांचे परमशिष्य फोटोग्राफर होते. कुरुमवाडला पंत उसाच्या शेतात बसलेले असताना त्यांच्या नकळत झाडाच्या आड बसून विष्णू पंतांनी पंतांचा फोटो काढला आणि आपल्याला पंतांचा हा व्याघ्राजिनावर बसलेला दुर्मिळ असा फोटो उपलब्ध झाला. दुसरे शिष्य आहे श्री आप्पा कामत उर्फ दिगंबरदास. गेली अनेक वर्षे तसे सध्या माझं गाव माझं बोधपीठ याच्या 76 सत्रांमध्ये आपण जो श्लोक गायला ध्यायेत श्री पंतराजम, हा श्लोक श्री दिगंबरदास यांच्या लेखणीतून साकारला. याचा भावार्थ आज आपण समजून घेणार आहोत. दिगंबरदास यांचा थोडक्यात परिचय करते. लंडन मिशन स्कूलमध्ये असताना दिगंबरदास पंतांचे विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी पंतांचा अनुग्रह घेतला आणि ते पंतांचे परमशिष्य बनले. त्यांनी अनेक श्लोक लिहिले. त्यांनी पंत प्रेमामृतामधून श्लोकरूपी संपूर्ण श्री पंतचरित्र साकारले. त्यातला एक श्लोक मी इथे म्हणते. या 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 गुरु भक्ती योग शिकुया, रंगागणी नाचूया, या 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 भवरोग दूर करूया, काळासीही खेचूया, या हो प्रेम भरेची विश्व भरूया, ऐसेची गरजी तसे तो हा सद्गुरु दत्त कर्दळी पुरी, पंत स्वरूपी वसे. श्री गुरुदेव दत्त. यापुढील मार्गदर्शनासाठी मी आत्यांना विनंती करते. वृंदा, अनेक अनेक धन्यवाद आणि अनेक आशीर्वाद. असंच तुझे सुस्वर आम्हाला नेहमी ऐकायला मिळोत, असेच आपण श्रीपंत चरणी प्रार्थना करूया. श्री गुरुदेव दत्त. विश्वनाथ, थोडासा वरती घेशील का फोटो? अजूनही थोडासा फोटो वरती घे. स्क्रीनवर खाली दिसू दे. हो हो, एक मिनिट. अजूनही थोडासा वरती घे. नाही, सुरू करा. मी करतो ते ऍडजस्ट. हा. आपण अनेक देवदेवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती बघतो. अनेक संतांच्या मूर्ती प्रतिमा बघतो. आपल्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्रीपंत महाराज या लोभस सद्गुरूची प्रतिमा ही दुर्मिळ आहे. हे दिव्य रूप सद्गुरूचे पाहुनी नयनी
धन्य झालो सार्थक नरजन्माचे असं आपण म्हणतो. हे दुर्मिळ प्रतिमा आपल्याला प्राप्त झाली ते परमपूज्य विष्णुपंत माणगावकर यांचे परत एकदा त्रिवार उपकार स्मरण. त्यांच्यामुळे आपल्याला हे ही प्रतिमा प्राप्त झाली. कारण पंतांना आत्मश्लाघा पसंत नव्हती, त्यामुळे पंतांनी कधीच स्वतःविषयीच काही सांगितलं नाही, पण तरी सुद्धा ही प्रतिमा त्यांची आपल्याला उपलब्ध झाली. म्हणून खरोखरच विष्णुपंत माणगावकरांचं आपण उपकार स्मरण करूयात. आता ध्यायेत श्रीपंतराजम याच्यामध्ये ध्यायेत श्रीपंत म्हणजे पंतांचं ध्यान आपल्याला करायचंय. या श्लोकामध्ये दिगंबरदासांनी पंतांचं निर्गुण आणि सरगुण रूप आपल्याला सांगितलंय, पण तरी सुद्धा ही जे बसायचं हे आहे पद्धत आहे, जे आसन आहे, तर त्याविषयी आपल्याला दिगंबरदासांनी सांगितलं नाहीये, ते राहून गेलंय. म्हणून आपण आधी या प्रतिमेविषयी बघूयात, ती प्रतिमा निहाळूयात आणि त्या प्रतिमेचं ध्यान करूयात. आपल्याला ही जी प्रतिमा प्राप्त झाली आहे त्यामध्ये श्रीपंत महाराज व्याघ्राजिनावर बसलेले आहेत. व्याघ्राजिन म्हणजे वाघाचं कातडं हे सिद्धारूढ स्वामींनी श्रीपंतांना दिलं आहे. सिद्धारूढ स्वामी पंतांना आणि त्यांच्या बरोबर असलेल्या मंडळींना फुल्ली मकळू म्हणत, म्हणजेच वाघाचे बच्चे म्हणत असत. अशा ह्या वाघाच्या बच्च्याला जो निर्वैर अंतःकरणाचा आहे, निर्गुण निराकार आहे, तरीही सगुण साकार आहे, असा हा आपला सद्गुरु, त्याला व्याघ्राजिन देणं हे खरोखरच संयुक्तिक आहे, हे उचितच आहे. हे व्याघ्राजिन त्यानंतर श्रीपंत वाड्यामध्ये अनेक वर्ष होतं. माझ्या बालपणी इथे पंतवाड्यात जीर्ण झालेलं होतं, पण ते व्याघ्राजिन होतं. असं मृगाजिनही पंतांना दिलेलं होतं, पण ते मृगाजिन नंतर त्यांनी पंतांचे परममित्र आणि गुरुबंधू हे श्री गोपाळ भागोजी कोप यांना पंतांनी ते दिलं पुढे. तर ह्या प्रतिमेमध्ये पंतांचं आसन कसं आहे हे आता आपण बघूया. तर सद्गुरु श्री पंत महाराजांची बैठक कशी आहे, तर डावा पाय दुमडलेला आहे आणि डाव्या पायाच्या मांडीवर उजव्या पायाचं पाऊल विसावलेलं आहे. आपला जो अमूल्य दागिना आहे, तो अमूल्य दागिना म्हणजे सद्गुरूचे चरण, तर त्यातलं उजवं पाऊल पूर्ण दिसतं. थोडासा धोत्राचा सोगा त्याच्यावर आलेला आहे, पण तरी ते पूर्ण दिसतं. आणि डावं पाऊल मात्र त्याची फोटोमध्ये बोट दिसत आहेत. आता इथे ह्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहेत. काही फोटो जरा त्याच्यात व्याघ्राजिनावरती जास्त बस पडल्यामुळे काही फोटोमध्ये हे डावं पाऊल दिसत नाहीये, पण डावं आणि उजवं पाऊल म्हणजे दोन्ही चरण आपल्याला सद्गुरूचे स्पष्ट दिसत आहेत. म्हणूनच मला ह्या प्रतिमेचा पहिल्यांदा सांगायचं होतं की हे जे आसन आहे हे सिद्धासन आहे, आणि ह्या सिद्धासनाचा उल्लेख ध्यायेत श्रीपंतराजम मध्ये झालेला नाही आहे, म्हणून आपल्याला हे बघायचं होतं. आता पंतांनी परमानुभव प्रकाश हा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये अष्टांग योग याविषयी पंतांनी सांगितलंय, पंतांनी बोध केलाय. अष्टांग योगामध्ये यम नियम आहार प्रत्याहार आणि आसन, तर ते हे आसन जे आहे ते 5व्या प्रकरणामध्ये पंतांनी वर्णन केलंय. त्याच्यातली 4 आसनं पंतांनी सांगितली आहेत. आता त्यामध्ये पंत महाराजांनी असा बोध केलाय की डावी टाच आधारपीठावर दुमडून लागलीच उजवी टाच स्थानाच्या मृदू स्थळावर ठेवून सर्व शरीर दृढपणे रोखून धरणे आणि तसं बसणे म्हणजे सिद्धासन. त्याला सिद्धासन म्हणतात. तेव्हा हे सिद्धासन पंत महाराजांचं आहे आणि त्या सिद्धासनामध्ये पंत महाराज बसलेले आहेत. खरोखरच हे सगळ्यात दुर्मिळ, सगळ्या संतांच्या मध्ये हे अतिशय दुर्मिळ असं आसन पंतांनी आपल्याला सांगितलंय, ते सिद्धासन आहे. त्यामध्ये परत स्वस्तिकासन, पद्मासन, वीरासन हे आसनं पण पंतांनी त्याचेही प्रकार सांगितले आहेत.
पण पंतांची ही सिद्धासनामध्ये बसलेली दुर्मिळ प्रतिमा आपल्याला विष्णुपंत माणगावकरांच्यामुळे मिळाली, म्हणून परत एकदा त्यांचं पुण्यस्मरण आणि त्यांचं उपकार स्मरण. यामध्ये आणखीन थोडस सांगायचंय मला की व्याघ्राजिनाचं तर श्लोकामध्ये आलेलं आहे. ध्याये श्रीपंतराजम या श्लोकामध्ये व्याघ्राजिनाविषयी आलंय. तसंच सीता शुभ वसनम हे पण सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा इथे आम्हाला आणखीन थोडस सांगायचंय की श्रीपंत महाराज हे गृहस्थाश्रमी होते आणि त्यामुळे काषाय वस्त्र म्हणजे भगवं वस्त्र नव्हतं कधी धारण केलं नाही. एक कफनी दिलेली होती पण ती फार क्वचित पंत महाराज वापरत असत. तर ती पण भगवे अंबर हे मात्र आहे. आंतररंग वैराग्यामुळे विरतीमुळे ते आंतररंग भगव आहे. तर हे धारण केलेलं जे नेसलेलं वस्त्र जे धोतर आहे ते कसं आहे तर पांढरे शुभ्र आहे. शीत शुभ वसनम, वसन म्हणजे वस्त्र. तेव्हा पांढरं शुभ्र धोतर आहे आणि त्या धोतराला तांबड्या रंगाची म्हणजे लाल रंगाची किनार आहे. अशा प्रकारच्या धोतराला त्यावेळी करवती काठी धोतर म्हणत असत. तर तेव्हा करवती काठी धोतर आहे याविषयीचा उल्लेख ध्याये श्रीपंतराजम मध्ये आहे. पण त्याच्यावरती अंगावरती जे उपर्ण घेतलंय त्या उपरण्याचा परत इथे उल्लेख नाहीये. तसं त्या अंगावरती करवती काठी उपर्ण आहे. ते डाव्या खांद्यावरून मागे गेलेलं आहे. त्याचा एक टोक मागे गेलेलं आहे आणि दुसरं टोक डाव्या खांद्यावरूनच पुढे आलेलं आहे. आणि त्या धोत्राचा सोगा आणि उपरण्याचा तो टोक असे एकत्र ते उजव्या पावलावरती थोडेसे आलेले आहेत. असं हे पंत दिव्य रूप पंतांचं आपल्याला यामध्ये दिसतं. ते डाव्या खांद्यावरून पुढे आलेलं जानवं आहे. हातात काठी आहे. उजव्या हातात काठी आहे. दंड आहे आणि त्या उजव्या हाताच्या करंगळीमध्ये अंगठी आहे. गळ्यात माळ आहे. रुद्राक्ष माळ आहे. मोती आणि रुद्राक्ष याची माळ आहे आणि उजव्या कानात भिगबाळी आहे. हे आपल्याला उपलब्ध झालं त्या विष्णुपंत माणगावकरांचे पुनश्च उपकार स्मरण. आता बाकीचं सगळं जे आहे ते ध्याये श्रीपंतराजम मध्ये आपण बघणार आहोत. तर हे थोडस पदाची सुरुवात करते. ऐक्य स्वरूप दत्त भजनी निज प्रेमाची सुगी जाहली. प्रेमळ माझी गुरु माऊली पायी पडता शांती तिथली. तर आप्पा कामतांनी ह्या प्रेमळ गुरुमाऊलीचं प्रत्यक्ष जी गुरुमाऊली त्यांनी बघितली, अनुभवली, स्वानुभव घेतला, त्या गुरुमाऊलीचं वर्णन पंतांनी दिगंबरदासांनी या पुढील श्लोकामध्ये घेतले. त्याचा भावार्थ आपण बघणार आहोत. तर सगुण रूपाचं वर्णन करता करता त्यांच्यातला निर्गुण निराकार शुद्ध निरपेक्ष प्रेमा त्या शब्दामधून प्रगट झालाय. शब्द खरं तर निर्गुण निराकार, आकाशाचा धर्म निर्गुण निराकार. पण त्या निर्गुण निराकार शब्दांना जेव्हा आपण जसं उच्चारू त्याप्रमाणे ते मृदू होतात, कोमल होतात, कठीण होतात. तसं हे असं सुरेख असं वर्णन दिगंबरदासांनी केलंय. ते आपण त्याच्या प्रत्येक ओळीमध्ये आपण बघणार आहोत. तर खरोखरच दिगंबरदास भाग्यवंत की अशी प्रेमळ सद्गुरु माऊली त्यांना मिळाली, ती त्यांनी अनुभवली आणि स्वानुभवली. असं या निर्गुण मुळीची सगुण जाहली, भक्तासाठी धावली. आणि निर्गुण सगुण ऐक्यभावाने भजनक्रम चालावा हेच पंतांचा नवा नियम आहे. त्याला अनुसरून ऐक्य स्वरूप दाखवणारी हे सद्गुरु माऊलीचं वर्णन आपल्याला पुढे बघायचं आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण आता पहिल्यांदा बघूयात
निर्गुण मुळीची सगुण झाली, भक्तासाठी धावली दत्त गुरु माऊली. बबनला मी आमंत्रित करते, त्यांनी हे पद म्हणावं. बबन. श्री गुरुदेव दत्त. आपणा सर्व प्रेमळ नमस्कार. आता आत्याचं जे चाललेलं विवेचन होतं ते थांबूच नाही असं वाटत होतं. दत्तगुरु माऊली देखील त्यांनीच म्हटलं असतं त्याच्यामध्ये आणखी भर पडली असते. पण मला आज्ञा दिलेली आज्ञा शिरसावंदे आज्ञा म्हणजे निज शक्तिदान दिलेल्या आज्ञेचं प्रसारण करून मी म्हणायचा प्रयत्न करतो. श्री गुरुदेव दत्त. दत्त गुरु माऊली माय माझी दत्तात्रय माऊली. दत्त गुरु माऊली माय माझी दत्तात्रय माऊली. देऊनी भक्ती भजन करवी, देऊनी भक्ती भजन करवी, करी कृपा सावली माऊली. करी कृपा सावली माय माझी दत्तात्रय माऊली. दत्त गुरु माऊली माय माझी दत्तात्रय माऊली. माय माझी दत्तात्रय माऊली. निर्गुण मुळीची सगुण होऊनी, निर्गुण मुळीची सगुण होऊनी, भक्तासाठी धावली माय माझी. भक्तासाठी धावली माय माझी दत्तात्रय माऊली. माय माझी दत्तात्रय माऊली. दत्त गुरु माऊली माय माझी दत्तात्रय माऊली. दत्तावधूत भजनी रमता, दत्तावधूत भजनी रमता, प्रेमानंदी गावली माय माझी. प्रेमानंदी गावली माय माझी दत्तात्रय माऊली. माय माझी दत्तात्रय माऊली. दत्त गुरु माऊली माय माझी दत्तात्रय माऊली. दत्त गुरु माऊली माय माझी दत्तात्रय माऊली. दत्तात्रय माऊली. दत्तात्रय माऊली. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद बबन. तुला सांगितलं आणि तू म्हणालास आज्ञा नाही रे ही प्रेमा आहे. हो, प्रेमानेच म्हटलं. काय म्हणे पारंपरिक चाल खूप सॉफ्ट आहे. दत्त गुरु माऊली गमाय माझी, दत्तात्रय माऊली गमाय माझी. दत्त गुरु माऊली गमाय माझी, दत्तात्रय माऊली गमाय माझी. दत्तावधूत भजनी रमता, दत्तावधूत भजनी रमता, दत्तावधूत भजनी रमता, प्रेमानंदी गावली गमाय माझी. प्रेमानंदी गावली गमाय माझी. दत्त गुरु माऊली गमाय माझी. This is softer. Yeah.
तो भाव असं मला वाटतं. आय थिंक ही चाल जरा अशी भावूक वाटते. अरे पूर्ण म्हणायचं ना अभि, हो म्हणायचं. पूर्ण म्हण. लॉट ऑफ टाइम. थँक्यू मला ऐकल्याबद्दल थँक्यू. खूप दादागिरी धन्यवाद आहे. अभि. पारंपरिक छान, चाल छान. म्हटलीस पारंपरिक खूप. चाल कधी माझ्या मते ना, whenever we have get a chance of public occasion to sing, पारंपरिक चाली जास्तीत जास्त म्हणाव्यात. बरोबर आहे. जास्ती बरोबर. हे आहे. आणि वेन यू टेल समन टू सिंग आता तू चेक करून घे कुठली चाल म्हणणार आहे. पारंपरिक चाली बरं. जास्तीत जास्त प्रमोट करावं असं मला वाटतं. ठीक आहे. हा बरं. थोडा मला विसावा मिळावा मध्ये म्हणून मी सांगितलं. हो अगदी बरोबर. छान, सुरेख म्हटलं, दोघांनी छान म्हटलं. बबन तू पण चांगलं म्हटलंस. अभिजित पारंपरिक जरी तू पण सुरेख म्हटलंस, पण तरी सुद्धा पूर्ण म्हटलं असतंस तर गोविंद आणखीन जास्त दादांची छान चाल आहे. वाटलं. गोविंद दादांची हो गोविंद दादांची चाल आहे. गोविंद दादा चाली गोविंद दादा पंतांच्या बरोबर बसत असायचे. हो बरोबर. ते ह्या चाली नेहमी पंत महाराजांच्या चाली आहेत. पंत महाराजांच्या चाल. पंत महाराज सुद्धा पद रिपीट करायचे बऱ्याच वेळेला. ते प्रत्येक वेळी नवीन पद तर असायचीच. म्हणजे आज 2700 पद, एकही रिपिटेशन नाही. काय मेमरी होती पंत महाराजांची की ते उत्स्फूर्तपणे सुद्धा ते रिपीट पद येत नसावं. टेरिफिक. म्हणजे आज 2700 पदांचा खजिना आपल्याकडे त्यामुळे झालेला आहे तयार. जी नोंदवून घेतली ती लिहिली गेली, काही बाहेर झाली ती इनिशियल लिहिली नंतर गेली नाही. सगळी नंतर नोंदवून घेतलेच आहेत. हो ना. ते काही बऱ्याच बाहेर वेळेला झाली ती असं तशी. पंत एकटे असलेलं असं कधी घडलंच नाही. नंतर कायम त्यांच्यावर संगत असायचीच त्यांची. छान छान. लेट अस मला हे अपेक्षित होत. पुढे घेऊयात. पुढे सुरू करू. आता सुरू कर. हा. आता आपण श्लोकाचा भावार्थ बघूया. त्याच्या आधी श्लोक मी म्हणते, सुधीरच्या वेच्याप्रमाणे बरोबर येईल की नाही माहिती नाही, तरी सुद्धा मी म्हणते. ध्यायेत श्रीपंतराजं गुरुवरमतुलं श्यामलं भव्यभालं गंभीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं शान्तं व्याघ्राजिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डं महान्तं मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रं श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आपण एक एक चरणाचा भावार्थ बघूया. पहिला आहे ध्याये श्रीपंतराजं गुरुवरमतुलं श्यामलं भव्यभालं. आता ध्यायेत म्हणजे ध्यान करावे. कुणाचे? तर आता इथे श्रीपंत महाराजांचे, सिंहासनात बसलेल्या अशा पंत महाराजांचे, व्याघ्राजिनस्थ असलेले अशा पंत महाराजांचे आपल्याला ध्यान करायचंय. तेव्हा ध्याय श्रीपंतराजं. आता इथे श्री म्हटलंय. श्रीमान, श्रीयुत, श्रीमती अशा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिष्टाचार पाळण्यासाठी श्री असं पहिलं संबोधलं जायचं. तरी सुद्धा अशी जर संबोधना असली तरी सुद्धा मला इथे असं वाटतं की श्री रूपे अनंत ब्रह्मांडे व्यापुनी शेष तुची ओंकार गे माते धाव गे मज भेट देई गे सद्गुरु माते धाव गे
माते धाव गे मज भेट देई गे. असं हे श्रीरूप असलेलं अनंत ब्रह्मांड व्यापून असलेला सर्वत्र दिसे गुरुत्राता असा असलेला हा श्री पंतराज आहे. त्यामुळे श्री पंतराजम मध्ये श्रींचा आपण विचार केला. आता पंत ही साधी उपाधी किंवा हे साधं संबोधन पंत महाराजांनी संप्रदायात रूढ केलं. कुणीतरी त्यांना महाराज म्हणायचा प्रयत्न केला, पण म्हणून तेव्हा त्यांनी सांगितलं की मला महाराज म्हणू नका, तुमचा सखा, मित्र, बंधू, सोयरा, मायबाप मला म्हणा. म्हणून स्वतःकडे सन्मान न घेता पंत हे सामान्य नाव संबोधन त्यांनी संप्रदायात रूढ केलं. म्हणून श्रीपंत. आणि राजम परत एक राजाधिराज योगीराज आपण म्हणतो, म्हणून हे राजम शेवट परत आहे. पण ह्या आत्मश्लाघा नसले. आता परत त्याच्यात थोडस आणखीन ऐकत नाही की पंतांनी स्वतःला शाळेत कुलकर्णी मास्तर म्हणत असत. त्यामुळे कुलकर्णी मास्तर हे शाळेतलं संबोधन. कुटुंबियांसाठी दत्तू, त्यांना दादा म्हणायचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं काही नाही, दत्तू म्हणा. म्हणून दत्तू हे साधं संबोधन आणि संप्रदायात दत्त हीच नावं त्यांनी रूढ केली. तर राजम याच्यामध्ये राजाधिराज पंतराज महाराज आपण म्हणतो. पण ओम नमः शिवायचा मंत्रार्थ लक्षात घेतला तर मंत्रार्थ सतत लक्षात ठेवून अनायासे जागच्या जागी लीन होणे म्हणजे राजयोग. असा हा राजयोगी धुरंधर आपला बाल दिगंबर असं पद आहे. तर असा सद्गुरु बालमुकुंद पायी लीन होणारा हा राजयोगी म्हणून श्रीपंतराजम. त्यामुळे ध्यायेत म्हणजे ध्यान करणे आणि श्रीपंतराजम ह्याचा आपण भावार्थ बघितला. आता दुसरं तिसरं ह्याच्यातलं आहे गुरुवरम अतुलम. गुरुवरम अतुलम असे 2 शब्द याच्यात आहेत. म्हणजे गुरूंचा गुरु श्रेष्ठ असा गुरुवर. असा हा गुरुवर. पहिलं जे पद आहे आपलं दत्तगुरु दत्तात्रय गुरु आदिनाथ दीनानाथ ब्रह्मरूप गुरु दत्तगुरु. याच्यामध्ये एका याच्यामध्ये म्हटलंय सिद्ध सिद्धिद याच्यामध्ये गुरुगम्य नरहरी गुरुतर गुरु असं म्हटलंय. म्हणजे सर्वश्रेष्ठ असा गुरु सद्गुरु असा आहे गुरुवरम असं याचा भावार्थ आहे. आणि अतुलम म्हणजे ज्याच्याशी कुणाशी तुलना करता येत नाही, कशाचीही आणि कुणाशीही याची तुलना करताच येत नाही असा अतुलनीय असा हा सद्गुरु म्हणून गुरुवरम अतुलम. श्यामलम म्हणजे सावळ्या रंगाचा. कृष्णाष्टमीचा जन्म आहे, त्यामुळे श्रीकृष्णासारखाच सावळा रंग आहे. अनेक पदांमधून पंतांनी हा सावळा रंग सांगितलेला आहे. सावळे गोंडस रूप सुकुमार दाऊनी समोर प्रेम देई सर्व काळ डोळा दिसो तुझी मूर्ती योगियांच्या पती दत्तराया. म्हणजे असा हा योगियांचा पती आहे. योगी सगळे योगी जे आहेत त्या योगियांच्या मध्ये श्रेष्ठ असलेला हा असा गुरुवर अतुलम आपला श्यामलम म्हणजे सावळ्या रंगाचा आहे. आणि त्याच्यातलं शेवटचं हे आहे विशेषण आहे भव्य भालम. ध्यायेत श्रीपंतराजम गुरुवरमतुलम श्यामलम भव्य भालम. भव्य भाल म्हणजे ललाट कपाळ मोठं असणे, भव्य असणे. तेव्हा हे भव्य असं कपाळ आहे हे बुद्धिवंताचं ज्ञानवंताचं लक्षण मानलं जातं. आता पंतांच्या बाबतीत आपल्याला अशी कोणतीही संबोधन आपल्याला करता येत नाही. त्यांनी दिगंबरदासांनी केलं भव्य भालम, पण आपल्याला हे करायचं त्याच्यापेक्षा अनुपमेय सद्गुरुसी उपमा काय द्यावी कैसी मूर्ती हृदयी द्यावी. तेव्हा हे भव्य भालम हे असं पहिल्या चरणाचा हा असा भावार्थ आहे. ध्याये श्रीपंतराजम जो श्रेष्ठ आहे, जो श्रीरूप अनंत ब्रह्मांड व्यापून आहे असा
सगळं त्रिभुवन त्यांनी व्यापलेलं आहे असा पंतराजम, गुरुवरच्या सगळ्यात श्रेष्ठ असा गुरु आणि अतुलनीय गुरु आणि श्यामल वर्णाचा आणि भव्य भाल असलेला असा हा गुरु आहे. किंवा हे पहिल्या चरणाचं हा भावार्थ झाला. आता दुसरं चरण आहे गंभीरम कुंकुमाढ्यम शीत शुभ वसनम. शीत आहे, शीत नाहीये, शीत शुभ वसनम मुक्त केशम परेशम. गंभीर आहे, पवित्र आहे, प्रभावशाली, संस्कार पूर्ण, ज्याचा ज्या आता वृंदांनी मगाशी सांगितलं की पंत प्रेमामृत हे दिगंबर दासांनी लिहिलेलं आहे. तेव्हा त्यांनी लिहिलेला जो तिसरा श्लोक आहे, जो आपण श्री गुरु प्रेमा तुझा थूर ह्याच्या आधी म्हणतो, ते कसं आहे तर मेघ श्याम तनु सुभव्य बरवी गंभीर मुद्रा किती चित्ते कोमल शांत दांत करुणा सर्वाही भूता प्रती अद्वैतामृत दिव्य पाजुनी जना अज्ञान वारी तसे तो हा सद्गुरु दत्त कर्दळीपुरी पंत स्वरूपी वसे. तसं हे गंभीर मुद्रा आहे, पण ती गंभीर मुद्रा असली तरी सुद्धा फार गंभीर म्हणजे आपल्याला भीती वाटावी अशी गंभीर नाही आहे, पण त्याच्यापासून प्रेमळ माझी गुरुमाऊली हे ते प्रेम उत्पन्न त्याच्यापासून जे आपल्याला मिळतं, तशी ती गंभीर मुद्रा आहे. त्याच्यावरती चित्ते कोमल शांत म्हटलंय, तर कोमल चित्तामध्ये असलेली भक्त वात्सल्यता आपल्याला आता गंभीर मुद्रेवरती स्पष्ट दिसते. त्यामुळे गंभीरम, पुढे कुंकुमाढ्यम, भव्य भालम आहे, त्याच्यावर मोठा लाल रंगाचं कुंकू लावलेलं आहे. तर भव्य कपाळावर तांबड्या रंगाचा कुंकुमाचा टिळा आहे, कुंकुमाचा टिळा आहे. याच्यामध्ये कुंकुम आढ्यम असे दोन शब्द आहेत. तर आढ्यम म्हणजे धनवान, इंग्लिश मध्ये याचं सांगितलेलं आहे हॅव्हिंग अबंडन्स ऑफ मटेरियलिस्टिक पोझिशन्स. आपला राजाधिराज कसा आहे, कसा धनवान आहे, तर पगारातले 40 रुपये पगार मिळत होता, त्या पगारातले 5 रुपये फक्त माझे, उरलेले सगळे 35 रुपये हे प्रापंचिक आणि सांप्रदायिक म्हणजे पारमार्थिक कार्यासाठी असा हा धनवान आहे. पण तरी सुद्धा धनवान आणखीन दुसऱ्या प्रकाराने आहे की पुष्प 1 मध्ये श्री दत्त प्रेमलहरी यामध्ये पद्य स्वरूपात आपल्याला जवळजवळ 3000 पद उपलब्ध करून देणारा आणि त्याच्यामधून सगळ्या प्रकारचा बोध आपल्याला करणारा असा हा धनवान आहे. तसंच पुष्प 9 आणि पुष्प 2 ते 9 मध्ये गद्य स्वरूपात सद्बोधाचा असा अमूल्य ठेवा, असा शाश्वत पिढ्यानपिढ्या देणारा, वैश्विक असा बोध देणारा असा हा धनवान आहे. त्यामुळे आढ्यम असा हा धनवान आहे. तर अनेक पिढ्यांना निर्गुण व वैभव ब्रह्मादिका नकळे मी तरी दुबळे श्वान तुझे असं म्हणणारा हा सर्व काळ डोळा दिसो तुझी मूर्ती असते याचना करणारा हा सद्गुरु कुंकुमाढ्यम ह्या शब्दाचा अर्थ घेऊन आला. पुढचा आहे शीत शुभ वसनम. मगाशीच आपण आसनाविषयी जेव्हा चर्चा केली तर त्यावेळी सांगितलेलं होतं की शीत म्हणजे स्वच्छ पांढर शुभ्र पवित्र धोतर, असं वसन म्हणजे वस्त्र, असा नेसलेला करवत काठी पांढरे शुभ्र पवित्र असं वस्त्र धारण केलेला, परिधान केलेला असा हा सद्गुरु व्याघ्राजीनावर सिद्धासनात आहे. आणि याच्यामध्ये करवत काठी धोतर मी सांगितलं तसं ते करवत काठी धोतर आहे. त्यामुळे शीत शुभ वसनम मुक्त केशम, दोन्ही खांद्यावर मोकळे कुरडे केस आहेत. दोन्ही खांद्यावर मोकळे कुरडे केस रुळतायत. त्या काळी मागे संजाप ठेवत असत, असं गोल काळ्या रंगाचा असा केसांचा तो असा समूह असायचा, त्याला संजाप म्हणायचे. तर ते शेंडीचे केस, ते चरित्रात पण उल्लेख आहे शेंडीचा, की आई समोर पंत महाराज बसले, आईच्या खाली पायाशी बसले आणि आई माझ्या शेंडीला तेल लावून दे ग, असं पंत महाराजांनी आईंना सांगितलं. तेव्हा हा प्रापंचिक गृहस्थ आहे, प्रापंचिक अवधूत आहे, गृहस्थाश्रमी अवधूत आहे.
तो गगनमठीचा योगेश्वर आहे. असा हा जो हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे, तर हा जटाधारी अवधूत नाहीये. कारण जटाधारी अवधूताचे प्रकार आपल्याला नंतर सुधीर सांगेलच, पण नाहीतर तसा दिलेला जातो, पण ते ही जटा नाही आहेत, तर हे शेंडीचे केस पुढे आलेले आहेत. त्यामुळे हे आपण पुढच्या पिढीने हे लक्षात ठेवायचं, म्हणून ह्याचा जास्त विस्तार केला की मुक्तकेशम परेशम. परेशम म्हणजे सर्व दैवतात श्रेष्ठ. पंतांचं वर्णन किती करू, किती शब्दात करू, असं दिगंबरदासांना वाटलं. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांनी महेशम परेशम असं असे विशेषण वापरले. तसा हा परेशम. गंभीरम कुंकुमाढ्यम सितशुभ वसनम मुक्तकेशम परेशम. परेश म्हणजे सर्व दैवतात श्रेष्ठ. पर ईश सर्व श्रेष्ठ असा ईश्वर, परमात्मा. जसं महायोगी प्रभू ईश्वरा असं म्हटलंय, तसा हा प्रभू ईश्वर हा सर्वश्रेष्ठ असा हा सद्गुरु आहे. त्यामुळे हे दुसरं चरण झालं. गंभीरम कुंकुमाढ्यम सितशुभ वसनम मुक्तकेशम परेशम. आता तिसरं आहे शांतम व्याघ्राजिनस्थम करधृतवर सद्बोध दंडम महांतम. शांत है, मुद्रा ती गंभीर, शांत किती ते स्थिर चित्त आहे, म्हणजे चलबिचल नसणारी अशी शांत अशी मुद्रा आहे. जर मगाशी सांगितलं की भक्त वात्सल्य त्याच्यामधून ओतप्रोत आपल्याला प्रतीत होतं. ते दिव्य जी आभा आहे शरीरावरची ती नेहमी दिसत असते आपल्याला, आपण ध्यान करत असताना. तेव्हा ती आभा आपल्याला दिसते, त्याच्यामधून ते भक्त वात्सल्य दिसतं. अशी ही शांत मुद्रा आहे. व्याघ्राजिनस्थम, मगाशी सांगितलं की व्याघ्राजिनावर सिद्धासनात आसनस्थ असलेली ही सद्गुरु मूर्ती आहे. मगाशी मी सांगितलं का मला माहिती नाही, पण व्याघ्राजिन हे नंतरही बेळगावच्या वाड्यामध्ये होतं. बेळगावच्या वाड्यात आपल्याला आठवत असेल तर सोप्यामध्ये मंदिर आणि दोन्ही बाजूला छोट्या खोल्या होत्या. त्या खोल्यामध्ये टाळ, चिपळ्या, पेटी वगैरे सगळं आणि तबला वगैरे ठेवलेलं असायचं. तिथे हे व्याघ्राजिन होतं. नंतर जीर्ण झालं होतं, पण हे व्याघ्राजिन श्रींचा स्पर्श झालेला म्हणून ते पवित्र कायम ठेवलेलं होतं. तेव्हा असं व्याघ्राजिनस्थम करधृतवर सद्बोध दंडम महांतम. कर म्हणजे हात, धृत म्हणजे धरलेला, वर श्रेष्ठ, आणि सद्बोध दंड म्हणजे जी काठी हातात आहे, उजव्या हातामध्ये काठी धरलेली आहे, ती उजव्या पावलावर त्याचं पुढचं टोक आहे आणि शेवटी डाव्या पायावरून पुढे गेलेली आपल्याला प्रतिमेमध्ये दिसते. दादासाहेबांच्याकडे म्हणजे अभिजितकडे अजूनही ही काठी त्यांच्याकडे आहे. तेव्हा हा कर धृत वर सद्बोध दंडम महांतम, हा उजव्या हातात ही श्रेष्ठ दंड धरलेली म्हणजे दंड आहे. हा सोटाई त्याला म्हणता येईल. तर तो कसा आहे, तो सद्बोध दंड आहे. सद्बोध दंड सर्वत्र मला पहा असं सांगणारा ऐक्यबोध सोटा आहे. अद्वैत तत्वज्ञान यामधून प्रतीत होतं की सर्व ब्रह्मस्वरूप या वर्षीच्या आशीर्वाद पदामधले विश्व सर्व ही ब्रह्म करुणी कैवल्याची खूण दाविली. तेव्हा सर्वत्र दिसे गुरु त्राता, सर्वत्र मला पहा, हा बोध सांगणारा सद्बोध दंड आहे. हा आत्मबोध सांगणार आहे. सद्गुरु आत्मा तुझा, तुझी बोध मनित विसरू नको, असा विश्वास अभयवचन देणारा दंड आहे. हे जरी असलं तरी सुद्धा हा सोटा आहे. हा सोटा कसा आहे, तर नरसिंहरावजींनी 9व्या पुष्पामध्ये त्यांच्या आठवणीमध्ये लिहिलेला आहे. वृंदा आपल्याला तो सोटा कसा आहे ते आता वृंदा सांगेल. वृंदा हो आत्या. आमंत्रित करते. हो आत्या. श्री दत्त प्रेमलहरी पुष्प 9 खंड 2. अवधूत सोटा. अवधूत दरबाराचे वेळी
श्रीपंत नेहमी एक मोठा लांब सोटा जवळ ठेवीत असत व अनुग्रह करण्यापूर्वी त्याच्या खांद्यावर तो सोटा ठेवीत असत व त्याचकडून कोणतेही व्यसन धरणार नाही, खोटे बोलणार नाही, नीतीने चालेन वगैरे शपथ घेत असत. आणखी सांगत की पहा, हा सोटा तुझे पाठीवर आहे. गुरु आज्ञेप्रमाणे बिनचूक चालल्यास हा अवधूत सोटा नेहमी तुझे पाठीवर राहून तुझे संरक्षण करील, तुझा पाठीराखा होईल. पण वचनात चुकल्यास हा सोटा तुझे पाठीवर बसेल. हुशार. म्हणून श्रीपंतांनी फोटोमध्ये सोटा हाती घेतला आहे काय? श्री गुरुजी. धन्यवाद वृंदा, खूप छान सांगितलंस. हा सोटा आहे, दंड जरी आहे, तो वात्सल्य दाखवणाराही आहे, पण चूक झाल्यास त्याला तात्काळ शिक्षाही करणार आहे. तर त्यामुळे आपण कुठलीही चूक न करता पंतबोधाला अनुसरून नेहमी आपलं वर्तन ठेवावं, हे मुख्य याच्यामधून आपल्याला प्रतीत होतं. असा हा बोध आहे. तेव्हा शेवटी परत याच्यामध्ये महानतम म्हटलंय. परत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की दिगंबर दासांना सद्गुरूचं वर्णन किती प्रकारांनी करू असं वाटतं, आणि म्हणून हा परत परेशम आणि त्यानंतर महानतम असा हा पूर्ण असा सद्गुरू आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे हे तिसरं चरण झालं. शांतम व्याघ्राजिनस्थम कर धृतवर सद्बोध दंडम महांतम. आता ह्याच्यातलं चौथं चरण आहे मुक्ता रुद्राक्षहारम सरसिज नयनम दिव्य गात्रम पवित्रम. मुक्ता रुद्राक्षहारम म्हणजे मोती आणि रुद्राक्ष अशी जी माळ आहे, ती गळ्यात माळ आहे. ही 5 पदरी माळ आहे. मध्यभागी एक मोठा रुद्राक्ष आहे त्याच्यामध्ये, आणि ती माळ आपल्याला काय सांगते तर सत्यमेव जयते जगी सत्याची मिरविते हे सांगते. काही ठिकाणी चल जाऊ निरंजनवना यामध्ये ह्या सहस्त्रनाम रुद्राक्ष मालिका. रुद्राक्ष मालिका कशासाठी आपण रुद्राक्षाच्या माळेनी नामस्मरण करतो. जप करत नाही तर नामस्मरण करतो. नामस्मरण म्हणजे कसं तर प्रेमतरंगामध्ये ओम नमः शिवायचं जे आपल्याला भावार्थ सांगितलेला आहे, पंतांनी बोध केलेला आहे, ते नेहमी सतत लक्षात ठेवून ओम म्हणजे काय, नम म्हणजे काय आणि शिवाय म्हणजे काय हे स्मरणात ठेवून आपण ओम नमः शिवाय प्रत्येक वेळी म्हणत जातो. तर नामस्मरण आपण इथे केलेलं आहे. तेव्हा तो मुक्ता रुद्राक्षहारम असा आहे. 19वा पत्र जे आहे, ह्या पत्रामध्ये पण ह्या सगळ्या प्रतीकांचं आणि ह्या रुद्राक्ष माळेचं वर्णन केलेलं आहे. गळ्यात आपाद म्हणजे अगदी पायापर्यंत असं लोळत असलेले अशी मोत्याची माळ त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपला तर रुद्राक्ष हे कशासाठी, आता हल्ली तर खूपच त्याच्यावरती रिसर्च झालेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता येते. रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या टाळल्या जातात, रक्तप्रवाह सुरळीत राहतो, त्यामुळे रक्त दाब कमी होतो आणि हृदयाचं स्पंदन व्यवस्थित होतं असं सांगितलेलं आहे. शांतपणा, उत्स्फूर्तता यामुळे आपल्याला मिळते, यामुळे सांगितलंय. म्हणून हा रुद्राक्षहार आता सांगितलेला आहे. पण पंतबोध असा आहे की ती सगळी रुद्राक्ष मालाच आहे. पंतबोध आपल्याला शांत देतो, आपल्याला परस्परांमध्ये प्रेम देतो, सद्गुरु भक्ती, बंधू प्रीती, आत्मशांती, आणि तनुमन धन अर्पण केल्यानंतर मी नाही जेव्हा झाला तेव्हा ती सगळी रुद्राक्ष मालाच आहे. त्यामुळे असा हा मुक्ता रुद्राक्ष हार. तर हा हार पंतांनी कुणाला दिला याचा मला लक्षात आलं नाही आहे, पण मी कुठेतरी हे वाचले, पंतांनी कुठल्या तरी मला वाटतं बाळासाहेब इनामदारांना दिलेले असावी. तेव्हा ही माळ त्यांनी पूजेत ठेवली होती असाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तेव्हा ही 5 पदरी माळ मुक्ता रुद्राक्षहार गळ्यात आहे. सरसिज नयनम, सरसिज म्हणजे उमललेलं, पूर्ण उमललेलं कमळ. असा हा पूर्ण उमललेला कमळासारखे
डोळे, नेत्र असे सरसच नयनम असं आहे. आणि पुढे दिव्य गात्रम पवित्रम. हे नेत्र कसे आहेत, ही दृष्टी पंतांची कशी आहे, तर आपण आता इथे कसं माझ्या समोर पंतांची ही प्रतिमा आहे, पण आपल्या हृदयातही पंतांची प्रतिमा असते. बाळेकुंद्रीतही आपण कुठेही मंदिरामध्ये उभा राहा, ती दृष्टी आपल्याकडेच असते. म्हणजे ही आश्वासक दृष्टी आहे, अभय वचन देणारी आहे, विश्वास आहे. तू निर्भीड राहा, कुठलीही भीती ठेवू नकोस, मी सतत तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारी ही दृष्टी आहे. म्हणून सरसी जनयनम, पूर्ण उमललेले कमळासारखे हे डोळे आहेत. आणि कमळ हे दुसरंही आहे की अलिप्त कसं राहावं, पाण्यात राहिलं सुद्धा तरी सुद्धा अलिप्त कसं राहावं, यासाठी म्हणून कमळाचा हा उल्लेख नेहमी केला जातो. तेव्हा ही अशी ही सुहास्य वदन मूर्ती साजिरी पाहुनी नयनी नेत्रपाणी, असं 296 नंबरचं शिवयोगी, धन्य शिवयोगी या पदामध्ये म्हटलेलं आहे. तर असं हे अशी हा प्रेमकटाक्ष पंतांचा असा नेहमी आपल्याला वेध घेत असतो. पूर तो प्रेमाचा नेत्री दिसे, असं पुढे जेव्हा जे ह्याच श्लोकावरती आधारित असा अभंग नंतर सुहास म्हणणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे कवन कळेल. त्यामुळे पूर्ण उमललेल्या कमळाप्रमाणे नेत्र, डोळे नयन आहेत. आणि तो प्रेम कटाक्ष नेहमी आपल्या भक्तावरती असतो. हा भक्त वात्सल्य असा भक्तगृही खेळणारा असा हा आपला सद्गुरु, हे हा सतत आपल्या पाठीशी असतो, आपल्या समोर असतो. म्हणून अभिमान हा पदकंजी वाहू, अखंड तन्नाम स्मरणीच राहू, भ्रांती हरुनी सद्बुद्धी दाता, गाऊ भजो नित्य बालावधूता. असा हा सद्गुरु गाऊ भजू नित्य पंतावधूता. पंतच बालमुकुंद, मी नाहीच आहे म्हणतात, हा बालमुकुंदच आहे. तेव्हा हा सगळं हे वर्णन बालमुकुंदांचं आहे आणि पंतावधूताचं सुद्धा आहे. तेव्हा हे झालं सरसिज नयनम. आता दिव्य गात्रम पवित्रम. गात्र म्हणजे देह, गात्र म्हणजे अंग, गात्र म्हणजे देहातला प्रत्येक अवयव, मग तो आंतरिक असेल किंवा बाहेर असेल, अंतरी बाहेरी सगळी तोच आहे. त्यामुळे ते गात्रम पवित्रम असं आहे, ते पवित्र आहे. सगळी गात्र पवित्र आहे. आपलं पद आहे, गात्र मनोहर विभूती चर्चित, तेज शशी कोटीचे, दिव्य रूप सद्गुरुचे, पाहुनी नयनी धन्य झालो, सार्थक नरजन्माचे, दिव्य रूप सद्गुरुचे. सगळी गात्र मनोहर आहेत, विभूती चर्चित आहेत. आणि त्यांच्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे, जे तेज आहे, तर कसं आहे, तर शशी कोटींच आहे. म्हणजे कोटी चंद्र जे आपले अनंत ब्रह्मांड आहेत, त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जी सूर्यमाला आहे, तेव्हा सूर्यमालेमध्ये जो सूर्य आहे, तो चंद्र आहे, तर त्या सगळ्या चंद्रांचं जे तेज आहे, ते सगळं तेज या सद्गुरूमध्ये आलेलं आहे. त्यामुळे गात्र मनोहर विभूती चर्चित, तेज शशी कोटींचे, चंद्राचं जे तेज आहे, हे सगळं याच्यामध्ये असं म्हणून गात्र मनोहर विभूती चर्चित, म्हणून दिव्य गात्रम पवित्रम. हे सगळं इतकं सुरेख सुंदर आहे, ते पवित्रच असणार. म्हणूनच आपल्याला एक थोडं छोटस पुढे घेते. धन्य दर्शने करिसी दत्त, होईल पूर्ण काम, दावी रे दत्ता चरण तुझे सुखधाम. त्यामुळे असे सद्गुरु चरण मिळाले, आपण पूर्ण काम होऊयात आणि
हे पंतध्यान आपण मग करूयात परत एकदा, नंतर सुधीर म्हणेलच. तर आता मी सुहासला विनंती करते की ह्या श्लोकाच्या खाली दिलेलं जे श्रीपंत ध्यानपर अभंग आहे तो सुहासनी म्हणावा. खर तर सुहास हा भावार्थ सगळा सांगणार होता, पण सुहासनी भावार्थ सांगितला नाही, माझ्यावर सोपवलं त्यांनी. म्हणून सुहासला सांगते की ते पद म्हण सुरेख. सुहास सुरेखच म्हणेल. म्हण सुहास. नमस्कार आत्या. खूपच छान. 4 दिवस तुम्ही सर्व गुरुजनांनी आम्हाला मंत्रमुग्ध करून टाकलं आणि खरंच खूप सार्थक झालं आणि खूप अमूल्य असा बोधरूपी ठेवा तुम्ही आम्हाला दिलात. खूप छान वाटलं. संपूर्ण असंच वाटत होतं खरोखर. हे सगळं त्याचंच आहे, आपलं काहीच नाही याच्यात. चालेल. श्री गुरुदेव. सुंदर ते ध्यान औदुंबरातळे, सुंदर ते ध्यान औदुंबरातळे, पावन कर्दळी पुरी शोभत से, पावन कर्दळी पुरी शोभत से, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी, शोभती कुंतला मुक्त केश शिरी, 23 स्कंदावरी दोही भागी, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी, भाग्यवंत त्याची श्रीमुख पाहती, नभिनी शापती लाजिनाला, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी, लाविये लाटिळा भाळी कुंकुमाचा, पुरतो प्रेमाचा नेत्री दिसे, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी, दिसे किती शांत मुद्रा ती गंभीर, दिव्य श्वेतांबर शोभांगी, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी, गळे अहंकृती पाहताही मूर्ती, अंगाची ठेवण अनुपम कीर्ती, अंगाची ठेवण अनुपम कीर्ती, बोधदंड हाती माळ गळा, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी, गळे अहंकृती पाहताही मूर्ती, जीवाशी विश्रांती होय येथे, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी, येथे गुरुदत्त अनुसूयात्मज पंत महाराज रूपी वसे, पंत महाराज रूपी वसे, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी, वसे दिगंबर दास रक्षणार्थ, भक्त मनोरथ पुरवाया, भक्त मनोरथ पुरवाया, सुंदर ते ध्यान औदुंबरातळी,
सुंदर ते ध्यान औदुंबरातळी पावन कर्दळी पुरी शोभत से पावन कर्दळापुरी शोभत से सुंदर ते ध्यान औदुंबरातळी सुंदर ते ध्यान औदुंबरातळी श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुहास. सुरेख, अगदी सुरेल भावपूर्ण म्हटलंस. खूप खूप धन्यवाद. आता मी सुधीरला विनंती करते की त्यांनी या श्लोकावरती मार्गदर्शन करावं आणि दिगंबरदासांची आणखीन काही पदं आहेत त्या पदांविषयी पण पदं पण म्हणावीत. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आत्यांनी ह्या ध्यानाच्या श्लोकाचा भावार्थ सांगितल्यानंतर सांगण्याचं असं काही राहिलंय असं मला वाटत नाही सध्या तरी. पण आत्यांनी सुचवून ठेवल्याप्रमाणे, अगोदर सुचवल्याप्रमाणे व्याघ्राजिनस्थम ह्या शब्दाविषयी जो काही भाग त्यांनी मला सांगायला सांगितलेला आहे तो सांगायचा प्रयत्न करतो. इथे म्हणजे बसण्यासाठी आसन जे घ्यायचं त्याला कुश, कंबल आणि अजिन असं आसन घ्यावं असं योगशास्त्रानं सांगितलेलं आहे. कुश म्हणजे आधी दर्भ किंवा अशा तऱ्हेची जी गवत आहेत त्यांच्यापासून बनवलेली चटई ते कुश. त्यानंतर त्याच्यावरती घोंगड म्हणजे लोकरीपासून बनवलेलं वस्त्र आणि त्या दोन्हीच्या वरती एखादं मऊ असं आसन घालावं. मग ते जे आसन आहे ते मात्र इथं आजीन आहे म्हणजे पशुचं चामडं. आता व्याघ्राजिनस्थम म्हणत असताना वाघाचं चामडं बसायला घेतलेलं आहे दत्त महाराजांनी. आत्यांनी सांगितल्याप्रमाणे सिद्धारूढ स्वामींनी त्यांना ते भेट म्हणून दिलेलं होतं. ही भेट देताना त्या भेटीनं पंत महाराजांचा सन्मान व्हावा अशी आरूढ स्वामींची धारणा होती. आरूढांच्या मनामध्ये पंत महाराजांच्या विषयी प्रचंड आदर होता आणि तो आदर व्यक्त करण्यासाठी की आप्पा तू ह्या आसनावर बसत जा असं म्हणून सिद्धारूढ स्वामींनी ते आसन त्यांना दिलेलं आहे. व्याघ्राजिनाचं वैशिष्ट्य काय? बसायला घेताना मृगाजिन वगैरे घेताना पाहतो आपण आणि मृगाजिनावर बसून नामस्मरण वगैरे गोष्टी केल्यानंतर माणसाला शांती लवकर अनुभवाला मिळते. अशासाठी म्हणून योगशास्त्रांनी मृगाजिनाची सोय सांगितलेली आहे. पण वाघ हा हिंस्र पशु आहे. त्या हिंस्र पशुवरती तू बैस हे सुचवत असताना तू अहंकाराचा वाघ मारलेला आहेस हे तुझ्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला समजावं ह्यासाठी म्हणून हे वाघाचं चामडं पंत महाराजांना त्यांनी बसायला दिलेलं आहे. अभिमान घातक जीवासी. अभिमान हाच पशु आणि ज्याप्रमाणे म्हणजे भगवान महादेव शंकरांचं वर्णन आपण पाहतो चिताभस्म, नृकरोटी किंवा गाळ्यामध्ये रुंड माळा अशासारखं जे काही त्यांची आभूषणं आहेत, आभरणं आहेत, त्या आभरणांमध्ये गूढ अर्थ भरलेला आहे. गळ्यामध्ये रुंड माळा जी असते ती रुंड म्हणजे मुंडक. जे भक्त जी मंडळी आहेत त्या भक्तांच्या मुंडक्यांची माळ शंकर गळ्यामध्ये घालतो आणि त्याचा भाव असा आहे की शिष्य जीव घेतल्या विना न दाविसी
होती या भक्त म्हटला क्षणी त्याला मुक्त केलं, तो जीव राहिला नाही असं त्या रुंडमाळेनं दाखवलं जातं. त्याचप्रमाणे पशूनाम पती अशा त्या शंकराला जेव्हा बोललं जातं तेव्हा तो पशूंचा पती आहे असं सांगताना पशुत्व काय आहे तर आहार निद्रा भयमैत्री हे पशुपण आहे. प्रेमतरंगामध्येही ते आपण पाहतो की आहार निद्रा भय मैथून पशुंसही आहेत. मग माणसाला विशेष काय दिलंय तर बुद्धी दिलेली आहे विचार करण्याची, आणि ती माणसानं विचार करण्याची बुद्धी वापरली तर त्याचं माणूस म्हणून जन्म सार्थकी लागणार. हे जे प्रेमतरंगात सांगितलेलं आहे हे या व्याख्यानाकडे बसून पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण पशुपती असा आपला गुरु आहे. तो वाघ जो हिंसा करणारा आहे त्या हिंसा करणाऱ्याची हिंसा करून त्याचं चामडं पायाखाली घेतलेलं आहे, बसायला घेतलेलं आहे. हे काळाचाही काळ सद्गुरु असा माझा सद्गुरु अभयदानी आहे हेही त्यातनं सुचवलेलं आहे. अशा तऱ्हेनं या व्याघ्रादिनाची मोठी गंमत आहे की नुसतं ते बसायला घेतलं म्हणजे आकर्षक दिसतं म्हणून त्याच्यावरती बसलेत पंत महाराज असं नव्हे, तर त्यांचं त्याच्यामध्ये भक्तवात्सल्य दिसतं, सामर्थ्य दिसतं आणि अभिमानित्व दिसतं. ह्या तीन गोष्टी एकाच गोष्टीमधनं आपल्याला लक्षात येतात. तर आता पुढचं म्हणजे आप्पा कामतांनी केलेली अजून काही कवनं आहेत, तिकडे आपण थोडस वळूया. मला वाटतं बाबुशांनी ती पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. त्याचं त्याचा काल काही समजलेला नाही, पण ही निर्णय सागर प्रेस मध्ये ही पुस्तिका छापून घेतलेली आहे. श्री पंताष्टमी अथवा श्रावणाचा आठवा असं त्याला शीर्षक आहे आणि याच्यामध्ये 3 कवन आहेत. पहिला आहे तो श्लोक आहे. तो श्लोक छोटा आहे, तो पटकन म्हणतो मी. प्रेमाचा पुतळाची संत कुळीच्या भारी तणू तो टिळा. प्रेमाचा पुतळाची संत कुळीच्या भारी जणू तो टिळा. भक्तासी विकला प्रपंच विठला दीनावरी तुष्टला. भक्तासी विकला प्रपंच विठला दीनावरी तुष्टला. साधू तो विरळा असा महिवरी कोणी नसे देखिला. साधू तो विरळा असा महिवरी कोणी नसे देखिला. श्रीमत्पंत भला भला म्हणूया कृष्णात्मजे वंदिला. श्रीमत्पंत भला भला म्हणूया कृष्णात्मजे वंदिला. असं सुंदर श्लोक रचना केलेली आहे आप्पांनी. आणि याच्या पुढं 2 जी कवनं आहेत त्यातलं पहिलं जे कवन आहे ते श्रीपंत जन्मोत्सवानंद असं त्याला त्यांनी शीर्षक दिलेलं आहे. आणि त्यामध्ये एकूण पंत महाराजांच्या जन्माचं कथन केलेलं आहे. त्यातलं एक कडवं मी फक्त म्हणतो कारण हे कवन भल्यापैकी मोठं आहे, बऱ्यापैकी. आणि त्यामध्ये आपण 5वं कडवं म्हणूया त्यातलं. आणि सुरुवातीचं ध्रुवपद. श्री गुरुदेव दत्त
श्रीपंत थोर बलवंत संत जगी झाला. श्रीपंत थोर बलवंत संत जगी झाला. न लगे कधी त्याचा अंत पुरा जगताला. न लगे कधी त्याचा अंत पुरा जगताला. श्री क्षेत्र गाण गापुरी बहुत तप केले. श्री क्षेत्र गाण गापुरी बहुत तप केले. नरसिंह नाम के पूर्वजे की स्वबळे. नरसिंह नाम के पूर्वजे की स्वबळे. श्री दत्त राज मग प्रगटुनिया बहु काळे. श्री दत्त राज मग प्रगटुनिया बहु काळे. वर इष्ट देऊनी काय बोलते झाले. वर इष्ट देऊनी काय बोलते झाले. तव पिढी सातवी धन्या श्रुतितरा. तव पिढी सातवी धन्या श्रुतितरा. अवतरुणी येतो मी की प्रभू खरा. अवतरुणी येतो मी की प्रभू खरा. तै तुष्टची होईल देवी ही धरा. तै तुष्टची होईल देवी ही धरा. देऊनी देऊनी भाक देऊनी भाक अशी पावती अंतर्धाना. देऊनी भाक अशी पावती अंतर्धाना. हा पंत ओळखा तोची दत्त गुरु राणा. हा पंत ओळखा तोची दत्त गुरु राणा. श्रीपंत थोर बलवंत संत जगी झाला. श्रीपंत थोर बलवंत संत जगी झाला. न लगे कधी त्याचा अंत पुरा जगताला. न लगे कधी त्याचा अंत पुरा जगताला. न लगे कधी त्याचा अंत पुरा जगताला. ह्या पदामध्ये पंत महाराज यांचा सुंदर परिचय आप्पांनी करून दिलेला आहे. आणि तो इतक्या प्रासादिकपणानं केला आहे की काय म्हणजे हे दर पंताष्टमीला पद आपण सगळ्यांनी म्हणायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि त्यानंतर जे पद आहे ते श्रीपंत दर्शनानंद. आम्हाला पंत महाराज दिसल्यामुळं त्यांचं दर्शन झाल्यामुळं काय आनंद होतो ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्याच्या सुरुवातीला त्यांनी राग भूप आणि ताल झंपा अशी सूचना केलेली आहे. झंपा प्रबंध नावाचा एक ताल आहे. त्या तालात ही ताल आहे. आहा धन्य दिन वाटतो आदि मजदा. आहा धन्य दिन वाटतो आदि मजदा. पंत महाराजन्या पाहियेला. पंत महाराजन्या पाहियेला. आहा धन्य दिन वाटतो आदि मजदा. आहा धन्य दिन वाटतो आदि मजदा. नील कुंतल शिरी तिलक भालावरी. नील कुंतल शिरी तिलक भालावरी. दृष्टी शांत ही बरी कंठी माला. दृष्टी शांत ही बरी कंठी माला. धीर गंभीर तो
धीर गंभीर तो संत नर वीर तो, धीर गंभीर तो संत नर वीर तो, पाहता सुटे कंप काळा, पाहता सुटे कंप काळा. आहा धन्य दिन वाटतो आदिमतला, आहा धन्य दिन वाटतो आदिमतला. पंत महाराज, पंत महाराज म्या पाहिला, आहा धन्य दिन वाटतो आदिमतला. भव्य काया किती श्याम कांती, भव्य काया किती श्याम कांती, सर्वभूतांप्रती प्रेमळू तो, सर्वभूतांप्रती प्रेमळू तो. मुष्टी माझी धरी बोधयष्टी बरी, मुष्टी माझी धरी बोधयष्टी बरी. शांती पुष्टी हि दे तुष्टी सकला, शांती पुष्टी हि दे तुष्टी सकला. आहा धन्य दिन वाटतो आदिमतला, आहा धन्य दिन वाटतो आदिमतला. पंत महाराज, पंत महाराज पाहिला, आहा धन्य दिन वाटतो. सूत्र खांद्यावरी वस्त्र शोभावरी, सूत्र खांद्यावरी वस्त्र शोभावरी, तेज कर्णावरी मौक्तिकांते, तेज कर्णावरी मौक्तिकांते. खाडते साजिरे मांडुनी यावरे, ठाणते साजिरे मांडुनी यावरे. बैसला निर्भरे तात सकला, बैसला निर्भरे तात सकला. हा धन्य दिन वाटतो आदिमतला, आहा धन्य दिन वाटतो आदिमतला. पंत महाराज पाहिला, पंत महाराज पाहिला. कुंभकांती श्री जन्मलाजपुरी, कुंभकांती तिरी जन्मलाजपुरी. जम्बूपुरी हरी सद्गुरुला, जम्बूपुरी वरी सद्गुरुला. वास वेणुपुरी दीन रामेश्वरी, वास वेणुपुरी दीन रामेश्वरी. खास कर्दळी पुरी देव झाला, खास कर्दळी पुरी देव झाला. आहा धन्य दिन वाटतो आदिमतला. संत महाराज पाहिला, सद्गुरु सेवना विण साधन चिना, सद्गुरु सेवना विण साधन चिना. साध्य ही जन्मना एकतेची, साध्य ही जन्मना एकतेची. भाव ज्याचा असा मनुज होतो कसा, भाव ज्याचा असा मनुज होतो कसा. जीव माझा पिसा झाला,
जीव माझा पिसा म्हणून झाला आहारण्य दिन वाटतो आदि मदरा पंत महाराज पाहिला धर्म कर्मावरी प्रेम मुळी अंतरी धर्म कर्मावरी प्रेम मुळी अंतरी चित्त शुद्धी पुरी म्हणून झाली चित्त शुद्धी पुरी म्हणून झाली बालावधूत जो सूत त्याचा तो बालावधूत जो सूत त्याचा तो जाहला उतये प्रेम निधिला जाहला उतये प्रेम निधिला आहा धन्य दिन जाहला धन्य दिन वाटतो आदि मदला पंत महाराज पाहिला भेटुनी एकदा निस्तरापदा भेटुनी एकदा निस्तरापदा इष्ट सुख संपदा मुक्ती जोडा इष्ट सुख संपदा मुक्ती जोडा श्री दिगंबर गुरु दास हारे करू श्री दिगंबर गुरु दास हारे करू भक्त जन सुरवरू दत्त बोला भक्त जन सुरवरू सुरतरू भक्त जन सुरतरू दत्त बोला दत्त बोला आहा धन्य दिन वाटतो आदि मदला पंत महाराज म्या पाहिला आहा धन्य दिन वाटतो आदि मदला श्री गुरुदेव दत्त ही दोन्ही पद पंथाष्टमीचं कीर्तन करणाऱ्या मंडळींनी आत्मसात केली पाहिजेत आणि कीर्तनामधनं ही गायली पाहिजेत. पंत महाराजांच्या जन्माची कथा कीर्तनामधनं सांगणाऱ्यांसाठी आप्पांनी फार मोठी देणगी देऊन ठेवलेली आहे आपल्याला. आणि यातलं काव्य जे आहे हे अत्यंत मधुर आहे, भाषा जी आहे ही अत्यंत प्रौढ आहे आणि खूप गूढ अशी भाषा, पण तरीही गोड आहे. हे वेगळं सांगायला नको, मी यथाशक्ती म्हणायचा प्रयत्न केलाय. तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आत्यांनी संधी दिली त्याबद्दलही धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. सुधीर धन्यवाद. दिगंबर दासांचा परत एकदा आपण उपकार स्मरण या अभंगांच्या द्वारे केलं. त्यांची खरोखरच प्रौढ भाषा आहे. सरस्वती त्यांनाही प्रसन्न आहे. जशी आपल्या वामन कामतांना होती तशीच आप्पा कामतांना पण सरस्वती प्रसन्न होती. पंतांचा आशीर्वाद त्यांना होता. त्यांनी इतके सुंदर काव्य त्यामुळे रचलं आणि पंतांचं वर्णन किती प्रकारांनी करू असं ह्या मंडळींना झालं, तर तसं त्यांनी ते केलेलं आहे. जसं म्हणालास कीर्तन करणाऱ्या लोकांनी हे दोन्ही श्लोक घ्यायला हरकत नाही. तर तुझ्यापासूनच आपण सुरुवात करूयात. तू आता एखादं कीर्तन आपल्याला हे सगळं आप्पा कामतांचं हे घेऊन कीर्तन आणि आपल्या पंतांचा सगळा बोध असं करून एक कीर्तन आपण करायला सुरुवात करूया. त्यामुळे त्यानंतर सुहास करेल, आपला तानाजी आहे, अनेक जण आहेत. त्यामुळे सगळेजण हा कीर्तनाचा समारंभ करूया. आता आपली वेळ झाली असेल तर आपण अनंत किल्लेकरला आरती म्हणायला सांगूयात. त्याच्या आधी कोणी बोलणार आहे? आपण विनंती करूया त्या. ठीक आहे. आपण विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत.
आप्पा सीटवर नाही येत वाटतं. अभिजित दादांना विनंती करतो. छान झाला कार्यक्रम आणि आत्या आणि सुधीर तुम्हालाही खूप छान सांगितलं. भजनही छान झाली. बबन, सुहास छान भजनं झाली आणि सुधीरनं तर आता फार छान चाल लावून सांगितली आपल्याला. संग्रही राहिला आपल्याकडे. खूप छान. धन्यवाद अभिजित दादा. संजीव काकांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. गुरुदेव दत्त. आजचा खूप छान कार्यक्रम झाला. लतानी बऱ्याच जुन्या आठवणी जागा केल्या. म्हणजे काही ही माहिती आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण ती आज माहिती त्यांनी करून दिलेली आहे. फोटो बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फोटो हा माणगावकरांनी काढला होता. विष्णुपंत माणगावकरांनी, कुरुंदवाडचे रहिवासी, आणि त्याच जागेवर आता पंत मंदिर कुरुंदवाडकरांनी बांधलेलं आहे. खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि खूप त्याचं जे लोकेशन आहे खूप सुंदर आहे. अगदी नदीकाठी आहे ते. जरूर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जरूर पाहावं. त्यानंतर दिगंबर दासांनी जे ध्यायत श्रीपंतराजम आणि आता जे सुधीरनी, काय सुधीर, आता जे सुधीरनी आपल्याला अरे ऐकवलं, ऐकू येत नाही? येते. हा, येत आहे. तर दिगंबर दासांचे ध्यायत श्रीपंतराज श्लोक आणि आता आपण सुधीरने ऐकवले ते कधी माहिती नव्हतं, म्हणजे मला तर माहिती नव्हतं. तर हे खूप खरं आपल्या जन्माष्टमीला ह्यातली काही म्हणायला काही हरकत नाही. आपण पुढच्या वर्षी नक्की याचा प्रयत्न करूया. वाड्यामध्ये जेव्हा हे करू तेव्हा नक्की यातले आपण म्हणायचा प्रयत्न करूया. आणि लताताईला साथ वृंदा, बबन, सुहास यांनी खूप छान साथ त्याला दिली, पदांची वगैरे साथ दिली. आणि सुधीरने तर सगळा श्लोक वगैरे सगळ्यांना पहिल्यांदा म्हणून घेतला आणि सगळ्यांनी व्यवस्थित म्हटलं. हा श्लोक आपण नेहमी म्हणत असतो, त्यामुळे कदाचित आपल्याला सगळ्यांना तो माहिती आहे. फक्त रस्व दीर्घ हे सुधीरने परत सांगितलं, त्यामुळे परत आपल्यात सुधारणा होईल असं मला वाटतं. खूपच छान. लताला अभ्यासही खूप आहे आणि त्याची सांगण्याची हातोटी, स्वतः ती प्रोफेसर होती त्यामध्ये सांगण्याची हातोटी तिला खूप छान आहे. तरी आज ती व्यवस्थित होती, भावना व्यवस्थित झाली नाही, पण खूप छान तिने खूपच छान आज माहिती मिळाली. त्या व्याघ्रासनाबद्दल मला आठवते, वाड्यामध्ये ते व्याघ्रासन होतं आणि काका आम्ही पण त्या व्याघ्रासनावर बसून भजन केलेलं आहे असं मला आता आठवतंय. तर आता मी हे चालू होतं त्याला मी सगळ्यांना रंजनला वगैरे फोन केला. इव्हन ते व्याघ्रासन सध्या म्हणजे तेच आहे का नाही माहित नाही, पण बाळेकुंदीला आपलं जे दरबारची खोली आपली आहे, आपण जे पूजा वगैरे करतो त्या खोलीच्या कपाटामध्ये ते व्याघ्रासन आहे. फक्त तेच आहे का नाही ते कन्फर्म करायचंय. तर विठ्ठल नेसरीकर वगैरे सगळ्यांना मी आता फोन करून साधारण ते बघितलं की नक्की काय आहे ते. का ती आता उत्सुकता एवढी लागली की तेच व्याघ्रासन असेल तर किती हे वाटेल आपल्याला, ते किती महत्वाचं आहे आपल्याला ते आपल्याला ते नक्की. उद्या आता तो फोटो येईल माझ्याकडं, त्याच्यावरून आपण पाहूया ते. पण लता म्हणते की ते जीर्ण झालं होतं, त्याच्यावरनं बघूया आपण आता काय नक्की काय आहे ते, त्यावरून आपण ठरवूया ते. धन्यवाद लता की तू माहिती दिलीस की आम्ही बसवतो पण आम्हाला माहिती नव्हतं ते. कदाचित काकांना वगैरे माहिती असेल ते, पण आमच्यापर्यंत ते पोहोचलं नव्हतं ते. धन्यवाद. खूपच छान झालं. आता उद्या मला सोमवारपासून आपण आरत्या घेणार आहोत आणि आजचा हे मंगलाचरणाचं जे भावार्थ सगळ्यांनीच खूप म्हणजे आप्पांनी पहिल्या दिवशी, नंतर सुधीर आणि नंतर आबांनी आणि शेवटी कळस केला तो लताताईंनी केला. खूप सुंदर. खूप 4-5 दिवस खूपच छान वाटलं ऐका. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. संजीव काका, आपण आपला 1 दिवस एक्सटेंड झालाय ना, तर शुक्रवारची जी आरती आहे ती आपण उद्या प्रॅक्टिस करणार आहोत. अच्छा, ओके. कारण पुढच्या शुक्रवारी आपला पहिला माझं गाव माझं बोटपीठचा पहिला आहे ना, सीझन 2 चा. उद्या शनिवारी पुन्हा आपण 8 वाजता भेटतोय. शुक्रवारची आरती दत्तात्रया वाळू 2680 आणि प्रेमाची आरती 2685 या 2 आरत्यांचं आपण रंजन काका आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि मग आपण जसं प्रॅक्टिस करतो तसं ते सुद्धा करून बघू. आणि उद्या सकाळी काल जसं सांगितलं तसं ब्रह्मोत्पदेशाचा दुसरा भाग आहे सकाळी 11 वाजता
तर माननीय सुहास पटवर्धन आपल्याला मार्गदर्शन करतील. तर त्यालाही आपण आज सर्वांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा. तर आणि मग सोमवारपासून आपण 4 आरत्या कंप्लीट करू आणि मग शुक्रवारपासून आपलं नॉर्मल सुरू होईल असं आहे. टप्पा आरती घेऊ आपण. हो. राजू दादा, राजू राजू दादा, शिलेकर? आवाज येतोय. आवाज येतो. बोल आरती, बोल आरती म्हण. त्या फारच छान विवेचन झालं आणि तुम्ही मला आज्ञा केली की आरती म्हणा म्हणून. आणि आज खरोखर कर्मधर्म संयोगानं काषाय वस्त्रम हा शब्द या आरतीमध्ये आलेला आहे. शुक्रवारचीच आरती घेतलेली आहे 2680. उद्या जी होणारी आरती आहे ती आज येत आहे. प्रयत्न करतो. श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रया ओवाळू तुझ आरती, ओवाळू तुझ आरती. दत्तात्रया ओवाळू तुझ आरती. काषायांबर दंडक मंडलू, काषायांबर दंडक मंडलू. संगेश्वान शोभती. दत्तात्रया ओवाळू तुझ आरती, ओवाळू तुझ आरती. दत्तात्रया ओवाळू तुझ आरती. दीनदयाघन अमूर्त मूर्ती, दीनदयाघन अमूर्त मूर्ती. अवतरसी जगती. दत्तात्रया ओवाळू तुझ आरती, ओवाळू तुझ आरती. दत्तात्रया ओवाळू तुझ आरती. भक्ताभिमानी भक्तवत्सल तू, भक्ताभिमानी भक्तवत्सल तू. दत्त भजन प्रीती. दत्तात्रया ओवाळू तुझ आरती, ओवाळू तुझ आरती. दत्तात्रया ओवाळू तुझ आरती. दत्तात्रया ओवाळू तुझ आरती. श्री गुरुदेव दत्त. अनंत छान पारंपरिक चालीत म्हणलीस, खूप छान म्हणलीस. छान. सकाळी रंजन दादाशी बोललो होतो थोडं. तेच म्हणलं मी. बाळी तुम्ही म्हणता तशी म्हणलीस तू. छान छान वाटलं. छान छान. छान राजू छान. धन्यवाद. म्हणतो पारंपरिक आम्ही थोडस गायडन्स. धन्यवाद आत्या तुमचा. म्हणण्याला मान देऊन अतिशय छान विवेचन झालं. अतिशय सुंदर झालं. जी थीम वापरली त्याला अतिशय चांगली होती. ती फोटो दाखवणं आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर वाटलं. आनंद वाटला. तुझे पण धन्यवाद. छान पद आरती म्हटलीस आता. खूप धन्यवाद. बाळ हट्ट पुरवला मी सांगितलं ना. बाळ हरकत नाही. बरोबर बरोबर. छान छान आणि सुंदरच झालं. पंतांचं सगळं आहे त्याच वर्णन आपण करायचं आहे शक्य. बरोबर. छान छान. आणि ते फोटो दाखवून दाखवलं ते फार बरं वाटलं. हा बरोबर. आणि त्यामध्ये डावं पाऊल दिसतंय. काही वेळी त्या व्याघ्राजनाचा डार्कनेस तिच्या आला दिसत नाही, पण काही काही फोटोमध्ये दिसते. आपल्या नित्य भजनावलीमध्ये सुद्धा छान दिसतं. आताच्या ह्याच्यात माहिती नाही, पण पहिलं त्याच्यामध्ये पण दिसत. छान छान. ठीक आहे. थांबूयात आपण. दत्तगुरु जय दत्तगुरु, जय दत्तगुरु, जय दत्तगुरु, जय दत्तगुरु.
उद्या संध्याकाळी 8 वाजता भेटूया परत सगळी मंडळी. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. जय दत्त. तात्या दत्तगुरु.